नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं माझ्या जस्ट कुक या चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत अजिबात कळू न लागणारी कारल्याची भाजी. ही भाजी कशी करायची, चला तर मग रेसिपीकडे वळूया. सगळ्यात आधी मी 1 किलो कारले घेतले आणि ती स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले. नंतर त्याची देठं काढून आणि त्याच्यामधल्या बिया काढून त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. ज्या दिवशी तुम्ही कारल्याची भाजी बनवली त्या दिवशी एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही ज्या दिवशी भाजी खाल त्या दिवशी तुम्हाला या भाजीसोबत दुग्धजन्य पदार्थाचं सेवन अजिबात करायचं नाही. कारण दुग्धजन्य पदार्थ जसे की ताक, दही, दूध, तूप, लोणी हे या कारल्यासोबत खाल्ल्याने त्याचे विपरीत परिणाम होऊन शरीरात वेगळे आजार होऊ शकतात. म्हणून कारल्यासोबत तुम्ही दुसरं असं काहीच खायचं नाही आहे. फक्त कारल्याची भाजी आणि चपाती हेच 2 गोष्टी खायच्या आहेत. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे, कारण हे सोबत खाल्ल्याने त्वचेचे आजार 100% होण्याचे जास्त चान्सेस असतात. नंतर अशा प्रकारे मी कारल्यामधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या आणि त्याचे छोटे छोटे काप करून घेतले. तुम्ही या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली तर ती अजिबात कडू येणार नाही, याची 100% गॅरंटी. अशा प्रकारे मी सगळे कारले मस्त छान असे कापून घेतले आणि आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि या मिठासोबतच थोडी हळदसुद्धा घालणार आहोत आणि छान हे कारल्यांना सगळीकडे मीठ आणि हळद चोळून घेणार आहोत हलक्या हाताने. मिठामुळे आणि हळदीमुळे काय होईल की या कारल्यामधला जो कडूपणा आहे तो या मिठाच्या पाण्याबरोबर सगळा बाहेर निघून येईल. त्यानंतर आपण 1 तास हे कारले असेच मस्त झाकून ठेवूयात. तुम्ही बघू शकता 1 तासानंतर यामधलं सगळं पाणी बाहेर आलं आहे. आता नंतर एका कढईमध्ये मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आणि ते मंद आचेवर छान परतून घेणार आहे. हे शेंगदाणे अर्धवट भाजून झाले की यामध्ये मी थोडे पाण्याचे थेंब घालते, म्हणजे या शेंगदाण्यावरची साल अलगद निघून येईल. आता आणखी थोडे परतून झाले की मस्त हे शेंगदाणे आपण मिक्सरला जाडसर वाटून घेऊयात. तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तरी सहज टिकते आणि लहान मुलंसुद्धा हा कारल्याचा आपला भाजीचा पहिलाच प्रकार आहे. दुसरा प्रकार आपण यामध्ये चिंच गूळ घालून ती भाजी कशी करायची, ती तर भाजी अप्रतिम लागते. त्याचा व्हिडिओ आपण पुढे बघूया. आता यानंतर शेंगदाणे असे खरपूस भाजून झाले. नंतर आपण एक कांदा असा मस्त बारीक चिरून घेतला आहे. आता आपले शेंगदाणेसुद्धा गार झाले. आता हे कारले होते ते असे मस्त चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे यामधलं कडू पाणी सगळं बाहेर येईल. आणि नंतर पाणी घालून हे कारले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून आणि अशी पिळून घ्यायची आहेत. सगळी कारली मी अशी पिळून घेतली. पुन्हा एकदा धुवून स्वच्छ पाण्याने पुन्हा पिळून घेतली, म्हणजे यामधला सगळा कडूपणा आता बाहेर गेला आहे. आणि एका कढईत छान तेल उकळलं आहे आणि त्या उकळत्या तेलात ही कारल्याचे जे काप होते ते मी तळून घेतले. तर शेंगदाणेसुद्धा गार झाले, याची सालं काढून घेतली. नंतर हे शेंगदाणे मी एका खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहे, जाडसर कुटून घ्यायचे आहेत. तुम्ही या कारल्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याऐवजी तीळसुद्धा घालू शकता. भाजलेल्या तिळाचे कूट करून ते सुद्धा तुम्ही या भाजीमध्ये घालू शकता, तीसुद्धा भाजी खूप छान लागते. नंतर सगळे कारल्याचे काप तळून झाले की या कढईमध्ये थोडं आणखी तेल घालून मोहरी आणि जिरं टाकून कांदा परतून घेतला आहे. मंद आचेवर आपला कांदा परतून घ्यायचा आहे. 50% आपल्याला हा कांदा होऊ द्यायचा आहे. नंतर यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी 2 चमचे लाल तिखट घातलं आहे, 1 चमचा हळद घातली आहे, 1 चमचा जिरे पावडर आणि 1.5 चमचा धणे पावडर घातली आहे. 1 चमचा मीठ घालायचं आहे, कारण आपण कारले मिठामध्ये मुरू घातली होती त्यामुळे यात बराचसा मिठाचा अंश आहे. नंतर सगळे तळलेले जे कारल्याचे काप होते ते मी यामध्ये घालून हे सगळं मिश्रण परतून घेतलं आहे. आणि नंतर यामध्ये 2 चमचे आमचूर पावडर घातली आहे, तीसुद्धा छान परतून घेतली आहे मंद गॅसवर. नंतर अर्धा कप पाणी घातलं आहे आणि हे कारले परतून घेतले आणि झाकण ठेवून 5 मिनटं वाफ येऊ द्यायची आहेत. पाण्यामुळे काय होईल की आपण तळलेले कारले होते थोडे नरम पडतील. नंतर यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत.
1 वाटी, ते सुद्धा असं छान परतून घेतलं आहे. आता थोडं आपण झाकण ठेवूया, म्हणजे शेंगदाणेसुद्धा छान भाजीसोबत शिजून येतील. आणि झाकण काढून नंतर थोडी कोथिंबीर घातली आणि सगळ्यात शेवटी यामध्ये 2 चमचे साखर घालूया. साखर आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे आणि पुन्हा साखर घातलं की सगळी भाजी परतून घेतली की एक वाफ येऊ द्यायची आहे. अशा प्रकारे तयार झाली आपली मस्त अशी कडू नसणारी कारल्याची भाजी. तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.